समोर येते अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। अशोक खरातची एसआयटी कडून चौकशी केली जाईल। 2 तासांपेक्षा जास्त वेळ ही चौकशी झालेली आहे आणि एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुतेंकडून ही चौकशी केली जाते। आताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण बघतो। अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आणि अशोक खरातची एसआयटी कडून ही चौकशी केली जाते। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। लक्ष्मण, आपण बघतोय अशोक खरातची आता कसून चौकशी केली जाते? आपण या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं तर राज्य सरकारने आणि विशेषतः गृह विभागाने हे सगळं प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे आणि त्यामुळे गेल्या 2 दिवसांपूर्वी या सगळ्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याबाबतचा निर्णय झालेला होता आणि काही वेळापूर्वी नाशिकमध्ये एसआयटीचं हे पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचे अधिकारी नाशिकच्या पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहे। सुरुवातीला त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयातील युनिट क्रमांक 1 या ठिकाणी कॅप्टन खरात याला ताब्यात ठेवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी त्याच्या चौकशीसाठी ते दाखल झालं। सुरुवातीला नाशिक पोलिसांकडनं काही कागदपत्र, काही पुरावे जे आहे ते त्यांनी हातामध्ये घेतले आणि त्यानंतर आता कॅप्टन खरात याची गेल्या 2 तासांपासून त्या ठिकाणी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे। त्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारले जात आहेत। त्यांना पोलिसांना विशेषतः नाशिक पोलिसांना जे पुरावे सापडलेले आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहे। अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांचे फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये आढळून आलेले आहेत। त्यांचे अनेक मोठ्या नेत्यांबरोबर विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री दर्जाचे नेते जे आहेत त्यांचे फोटो देखील त्यांच्या मोबाईलमध्ये आढळून आलेले आहेत। त्यामुळे त्यांच्याशी त्यांचा नेमका काय संबंध होता, रुपाली चाकणकर यांच्याशी देखील त्यांचे संबंधित असलेले काही फोटो त्या ठिकाणी समोर आलेले आहेत। त्यांचे कौटुंबिक संबंध आहे अशा प्रकारची देखील माहिती आहे। त्यांच्या ट्रस्टवर देखील रुपाली चाकणकर यांचं नाव आहे का सदस्य आहे त्यांच्या ट्रस्टवरती कॅप्टन खरात यांच्या। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये कॅप्टन खरात याची चौकशी करत असताना आता एसआयटी मार्फत हे सगळे प्रश्न जे आहेत ते केले जात आहे आणि या सगळ्या प्रकरणाचे सगळे धागेदोरे जे आहेत ते आता एसआयटी कडून गोळा केले जात आहेत। त्यामुळे या प्रकरणात आता पुढे नेमकं काय येणार हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी। दरम्यान संजय राऊतांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची आता मागणी केली आहे। शासनातल्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्ती, मग महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील, मंत्री असतील, आमदार असतील, हे सगळे अंधश्रद्धा कुरवाळत त्या बाबाचे कोणी पाद्यपूजन करत आहे, कोणी त्यांचे पाय धुत आहेत, कोणी त्यांच्या पायाचं तीर्थप्राशन करत आहे, त्या सगळ्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून आधी अंधश्रद्धा विरुद्ध निर्मूलन कायदा जो आहे, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले पाहिजे। ताबडतोब गुन्हे दाखल केले पाहिजेत। महिला आयोगाच्या अध्यक्षांचे काम काय आहे की महिलांवरील अत्याचारासंदर्भात आवाज उठवणं, अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर कारवाई करणं। पण ते बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांचे जर कोणी पाय धुत असेल, मंत्री त्यांच्या चरणाशी बसत असतील, तर त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि संबंधित मंत्र्यांना गृहमंत्री फडणवीस पदावर कसं काय ठेवू शकतात? महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला कलंक लावणारा हा प्रकार आहे। तुमच्या राज्याचे मंत्री सत्तेत टिकण्यासाठी, आपली पापं झाकण्यासाठी अशा प्रकारे अंधश्रद्धेचा वापर करून दबावाचं राजकारण करणार असतील तर मला वाटतं की हे गृहमंत्रालयाचं काम आहे की संबंधित आणि स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यांनी ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे अशा लोकांना। आणि एक महत्त्वाची बातमी समोर होती। अशोक खरातचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असल्याचा आरोप विजय कुंभार करतायत। चाकणकरांना तात्काळ हटवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांकडे विजय कुंभार यांनी ही तक्रार केली आहे। अशोक खरातचे धागेदोरे हे मंत्रालयापर्यंत असल्याचं विजय कुंभार म्हणताय। दरम्यान चाकणकरांना तात्काळ हटवावं अशी मागणी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। विजय कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार केलेली आहे। अशोक खरातचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असल्याचं विजय कुंभार यांनी सांगितलेलं आहे। चाकणकरांना तात्काळ हटवावं अशी मागणी त्यांनी केली आहे।
कालपासून महाराष्ट्रामध्ये अशोक खरात हे नाव खूप गाजतं आहे. या माणसाने महिलांवर अत्याचार केला, त्यांचं शोषण केलं. त्याचे अनेक राजकारणी, मंत्री, आमदार, खासदार वगैरे बरोबर संबंध होते, हेही आता पुढे आलेलं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याने शोषण केलंय ते महिलांचं केलंय आणि महिलांचं शोषण करता यावं यासाठीच मंदिर त्याने बांधलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याने जे मंदिर बांधलंय किंवा त्या जमिनी आहेत त्या संदर्भात नंतर बोलूया. परंतु ज्या कारणासाठी राज्य महिला आयोगाची निर्मिती झालेली आहे, महिलांवरचे अन्याय अत्याचार थांबावेत, झालेच तर त्याची चौकशी करावी वगैरे वगैरेंसाठी त्या महिला आयोगाने मात्र या बाबाला किंवा खरातला पूर्ण पाठिंबा दिला आणि संरक्षण दिलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या खरातचे कारनामे अनेक वर्ष चाललेली आहेत. मागील वर्षी